एक आई जी धाडसवान आहे, आम्हाला माहिती आहे कोण, मोशेची आई योखेबेद. योखेबेद तिचं नाव आपण पाहिलं निर्गमाच्या पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये जर तिचं नाव मेन्शन नाही, पण निर्गमाच्या 6व्या अध्यायामध्ये 30व्या वचनामध्ये तिचं नाव येतं. सुरुवातीला तिचं नाव नाही. फारोने आज्ञा दिली, हे इस्रायली आमच्या देशात गुलाम असून आता यांची संख्या फार वाढत आहे, न जाणो यांची संख्या इतकी वाढली तर एक दिवस असा येईल की आम्ही यांचे गुलाम होऊ. आणि म्हणून त्या फारोने यांच्यावर गुलामगिरी, यांच्या कष्टाचे, काबाडाचे, ओझ्याचे काम सोपले, तरी यांची संख्या कमी होईना. मग त्यांनी सांगितल्या सर्व हिब्रू म्हणजे इस्रायली जे सर्व सुईणी होत्या, म्हणजे ज्या बाळंतीण करायच्या, आपण त्यांना म्हणतो दाईनी म्हणतो, त्यांना सांगितलं की तुमच्या इस्रायलाच्या लोकांमध्ये, इब्री लोकांमध्ये जे पण बाळ, जे मूल असेल, मुलगा असेल, ते जन्म होताच त्याला या नाईल नदीमध्ये फेकून टाकायचं. त्यांना जिवंत ठेवायचं नाही. मुली असतील तर त्यांना जिवंत ठेवायचं, मुलगा जन्मास आला तर त्याला मारून टाकायचं, असं फारोने आदेश काढला. तरी ह्या सुईणी ज्या होत्या त्यांनी गुपचूप त्या मुलांना जिवंतच ठेवलं. यांची संख्या वाढतच आहे. तरी फारोने त्यांना मारायचं फरमान काढल्यावर हे योखेबेद, जिला लेवी वंशाच्या पुरुषाद्वारे हा मोशे झाला, लहान बाळ, 3 महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी तिने काय केलं बघा. तिचं धाडस, तिच्या योजना, तिची बुद्धिमत्ता, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिने काय केलं. एक पपायरस जे झाड असतं, त्या झाडाची तिने टोपली विणली, तिला आतून बाहेरून डांबर लावला, तिला झाकण लावलं, त्या बाळाला तिने त्या टोपलीमध्ये ठेवलं. आणि आपल्या मुलीला, मोठ्या मुलीला तिथे तिने सांगितलं, ती फारोची कन्या जेव्हा या नदीमध्ये आता स्नान करायला येत आहे, आंघोळ करायला येत आहे, तेव्हा ही टोपली तिच्याकडे सोड. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ही माता, ही आई, तिचं धाडस बघा. आणि जेव्हा ती फारोची त्या मुलीने त्या बाळाचं रडणं ऐकलं, तेव्हा तिने त्याला घेतलं, त्याला अडॉप्ट केलं. आणि इतकी हुशार की योखेबेद की तिने आपल्या मुलीला सांगितलं की असं असं सांग की आता हिला, या बाळाला सांभाळण्यासाठी जोपर्यंत त्याचं दूध तुटत नाही तोपर्यंत एखादी स्त्री शोध. आणि बरोबर मोशेच्याच आईला कडे त्याला आणण्यात आलं. आणि मोशेच्या आईने मोशेचं दूध तुटूस तोपर्यंत मोशेला सांभाळलं. आणि मग फारोच्या राजवाड्यात त्याला पाठवलं. सॅल्यूट आहे त्या आईच्या धाडसाबद्दल, तिच्या हिमतीबद्दल. थोडीशी पण चूक असती ना, थोडीशी, मोशेला तिथेच मारून टाकलं असतं फारोने. एवढं पण कळू दिलं नाही, एवढं पण कळू दिलं नाही आपल्या लेकराला वाचवण्यासाठी. हाच मोशे नंतर 20 लाख लोकांना घेऊन निघाला सोडून मिस्रातून. हाच मोशे का? या आईमुळे, योखेबेदमुळे, तिच्या धाडसामुळे. कमी अधिक प्रमाणात आमच्या मातांनी देखील आमच्यासाठी युद्ध केलेले, आर्थिक, सामाजिक, मानसिक, पारिवारिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी युद्ध केलेले आहे. जेव्हा त्यांच्यात शक्ती होती, ताकद होती, त्यांनी युद्ध केलेले आहे. आध्यात्मिक युद्ध त्यांनी लढलेले आहे. शूरवीर सैनिक आहे खरं पाहिलं का आम्ही. आता ते शारीरिक थकलेले असतील, पण त्यांनी मोठे मोठे युद्ध जिंकले आहेत. प्रियांनो, हा मोशे वाचावा म्हणून, हा मोशे मोठा व्हावा म्हणून, हा मोशे देवासाठी काहीतरी करावं म्हणून एवढा धाडस आणि हिंमत त्यांनी बांधलेले. प्रियांनो, काय निर्धार आम्ही घेणार आहोत, काय निर्धार आम्ही घेणार आहोत. आम्ही ऐकलं एक आहे जे देवाच्या नियमाचं कठोरकाट पालन करणारे, म्हणजे शमशोनाची आहे. आम्ही तिच्याविषयी ऐकलं, जास्त बोलत नाही मी, पण ही अशी आहे शमशोनाची आई. मनोहाची पत्नी, तिचं नाव देखील दिलेलं नाही. हो, कोणी नाव देखील माहिती नाही.
देवाने तिला, त्या देवदूताने सांगितलं असं असं होईल आणि त्याला तू नाझीर म्हणून दे, त्याच्या डोक्याला वस्त्र फिरू नको. एक एक शब्द तिने पाळला. काटोकाट तिने देवाचं, वचनाचं आणि आज्ञेचं पालन करणारी माता आम्हाला दिसते. तिच्या वागण्यातून देवाच्या नियमांचं उल्लंघन तिने कधी केलं नाही. काय डिसिप्लिन लावलं असेल त्या शमशोनाला, मोठा होतोपर्यंत, जोपर्यंत तिच्या हातात होतं. काय त्याचं पालन पोषण तिने केलं असेल, काय संस्कार तिने त्याच्यावर टाकलेले असतील. एक सुद्धा देवाचा नियम ती विसरली नाही शमशोनाला शिकवण्यासाठी, पाळण्यासाठी. ती आदर्श झाली असेल त्याच्या समोर. त्याला द्राक्षरसापासून, त्याला वाईट संगतीपासून, त्याला ते दूर ठेवणं आहे, वरून त्याला देवाच्या वचनाचं ज्ञान अवगत करून देणं, या जबाबदाऱ्या तिने पाळलं. मनवाविषयी काय वाचायला मिळत नाही, त्याने हे केलं. पुढे फिरत होता शेतामध्ये, आपल्याला माहिती नाही. पण ही त्याची आई, शमशोनाची आई, बिचारीविषयी काय जास्त लिहिलं नाही, पण तिने देवाच्या नियमांचं पालन केलं. अशी एक माता, तिचा आम्ही आदर्श घ्यायला पाहिजे.